तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ते मनोहर खोटं बोलत असतो हे सिद्ध झालेलं असतं. त्यानंतर तो म्हणतो, मिलॉर्ड मला माफ करा, माझं चुकलं. खरं तर मला फोन आला होता आणि मला खोटं बोलण्यासाठी 10,000 रुपये सुद्धा दिलेले होते. खरं तर मला एक दिवशी फोन आला आणि त्यानंतर त्या माणसानेच, त्या बाईनेच मला असं करायला सांगितलं. त्यानंतर मला वाटलं की कोणीतरी माझी मजाक करत आहे, खोटं बोलत आहे. पण त्यानंतर जसा मी फोन ठेवला तसं माझ्या अकाउंटमध्ये कोणीतरी 10,000 रुपयेही सेंड केले होते. त्यानंतर मग मी हे करायला तयार झालो. माझं चुकलं, मला माफ करा. खरं तर तो फोन कोणाचा होता मला माहीत नाही, पण तो आवाज नक्कीच एका बाईचा होता असं तो सांगतो. त्यानंतर सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड बघा, ह्या माणसाला खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. ह्याला तशी रिश्वत देखील दिली गेली होती असं तो सौमित्र जजला सांगत असतो. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड खरं तर ह्या सर्व प्रकरणामध्ये या जानकी यांच्या विरोधामध्ये कोणीतरी हा कट रचला गेला होता. त्यांना ह्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खरा आरोपी तर दुसराच आहे असं तो सौमित्र त्या जजला सांगत असतो. त्यानंतर तो त्या मनोहरला विचारतो की तुम्हाला कोणी फोन केला होता. त्यावर तो म्हणतो, खरंच सांगत आहे, मला काहीच आठवत नाही असं म्हणून तो पाया पडायला लागतो, दयावया करतो. त्यानंतर सौमित्र म्हणतो, ठीक आहे, पण तुम्हाला कोणत्या नंबरवरनं कॉल आला होता ते तरी सांगावं लागेल. त्यानंतर तो मनोहर तिथे तो नंबर दाखवतो आणि त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, विटनेस बॉक्समध्ये मी आता ऐश्वर्या रणदिवे यांना बोलवत आहे. त्यावर तो म्हणतो त्यांचा वकील की नाही, याची परमिशन मिलॉर्ड तुम्ही देऊ नका, कारण उगाचच आता हे विरोधी पक्षाचे वकील ह्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोर्टाचा देखील वेळ वाया घालवत आहेत. मुळात माझ्या हशीलाचा या सर्वाशी काहीही संबंधच नाहीये असं धर्माधिकारी वकील सौमित्रला म्हणत असतात. त्यानंतर सौमित्र म्हणतो, धर्माधिकारी वकिलांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, कारण मी असं म्हणलंच नाही की यामध्ये ऐश्वर्या यांनीच कॉल केला होता. कोणी कॉल केला होता हे सत्य जाणून घेण्यासाठीच मी मिसेस ऐश्वर्या यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागत आहे असं तो जजला म्हणतो. त्यानंतर जज परमिशन ग्रँटेड धरतात आणि त्यानंतर सौमित्र त्या ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. त्यानंतर जज त्या वकिलाचं ऑब्जेक्शन ओव्हररूल करतात आणि ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये यायचे आदेश देतात. त्यानंतर ती ऐश्वर्या विटनेस बॉक्समध्ये येते आणि त्यानंतर तो सौमित्र तिला प्रश्न विचारायला लागतो. आणि त्यानंतर इकडे घरी ती सौमित्रा देवी आईच्या दर्शनावरनं परत आलेली असते आणि त्यानंतर ती जानकीला सर्वांना आवाज देते. त्यानंतर गुलाब बाहेर येतो आणि म्हणतो, कोणीही घरामध्ये नाहीये, सर्वजण कोर्टामध्ये गेलेले आहेत. आणि त्यानंतर सौमित्राची आई देखील बाहेर येते आणि आज कोर्टाची तारीख होती, तुझ्या काही लक्षात नाही की काय. त्यानंतर ती म्हणते, आई, जानकीने जे मला कुंकू दिलं होतं ना, ते मी देवी आईला अर्पण केलं आणि तिला म्हटलं, तिला प्रार्थना मी केली आहे ह्या सर्वातून जानकीची लवकरात लवकर निर्दोषपणे सुटका होऊ दे. त्यावर ती म्हणते, लवकरच देवी आई असं करेन, कारण माझा देवी आईवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यावर ती आजी म्हणते, असं बिलकुलही होणार नाही, कारण असं होण्यासाठी आधी त्या जानकीच्या आईला सापडायला हवं आणि ती आणखीनही सापडलेली नाहीये, म्हणजे जानकीची ह्यातनं सुटका होणार नाही. त्यावर ती सौमित्रा म्हणते, आई, तू अजूनही तिच्या विरोधामध्येच बोलत आहे. त्यावर ती आजी म्हणते, अगं सौमित्रा, मी तिच्या विरोधामध्ये नाही तर वस्तुस्थितीच्या बाजूने बोलत आहे. त्यानंतर ती म्हणते, म्हणजे तू असं म्हणायला हवं होतंस, देवी आई तू जानकीच्या आईला लवकरात लवकर सापडू दे, म्हणजे जानकीची सुटका होईल असं ती आजी सौमित्राला सांगते. त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, आत्ता जो विटनेस बॉक्समध्ये माणूस उभा होता त्याला तुम्ही ओळखता का. त्यावर ती म्हणते, नाही, मी त्या माणसाला ओळखत नाही, कारण त्याचा आणि माझा काही एक संबंध नाहीये आणि मी तिला याआधी कधीही पाहिलं नाही. त्यानंतर सौमित्र म्हणतो, तुम्ही जानकी यांना ओळखता का, तुमच्या आत्तासमोर त्या उभ्या आहेत, त्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे का, त्यांचा आणि तुमचा काय संबंध आहे. त्यानंतर ती म्हणते, खरं तर माझा आणि यांचा काडीचाही संबंध नाहीये, पण दुर्दैवाने मी लग्न करून
रणदिवे कुटुंबामध्ये गेले आणि माझ्या नवऱ्याच्या भावाची ही बायको आहे असं ती त्या सौमित्रला सांगते. त्यानंतर ती ऐश्वर्या सौमित्रला म्हणते, तुम्ही आता उगाचच तुम्हाला काहीच माहीत नाहीये असा आणू नका. त्यावर तो म्हणतो, मला सगळं चांगलंच माहीत आहे, पण तुम्हालाही आणखी हे सर्व माहीत आहे त्या गोष्टीचं मात्र कौतुक वाटतं. त्यावर तो विचारतो, तुम्ही आत्ता सध्या कुठे राहता? त्यावर ती म्हणते, मी आत्ता माझ्या माहेरी माझ्या आईवडिलांकडे राहते. त्यावर तो म्हणतो, मग तुम्ही ह्यांच्या घरामध्ये का राहत नाही? त्यावर ती म्हणते, मला ह्यांनी ह्यांच्या घरामध्ये राहण्यापासून नकार दिला आहे. त्यावर तो विचारतो, तुम्हाला हे देखील सांगावं लागेल की तुम्हाला का नकार दिला या माणसाने त्यांच्या घरामध्ये राहायला. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, खरं तर तुम्ही आता हे उगाचच माझे खाजगी प्रश्न माझ्या खाजगी आयुष्यामधले तुम्ही विचारू शकत नाही. तेवढ्यातच त्यांचा वकील येतो आणि म्हणतो, आता ह्या केसची ह्या सर्वाशी ह्याचा काही एक संबंध नाही आहे. ह्यांचा खाजगी आयुष्याचे प्रश्न विचारून आता सौमित्र ॲडव्होकेट हे त्यांना आता उगाचच गोंधळामध्ये टाकत आहेत. त्यानंतर जज म्हणतात, ह्या केसची संबंधितच प्रश्न त्यांना विचारावेत, विषय भरकटू देऊ नका असं ती सौमित्रला सांगत असते. त्यानंतर सौमित्र म्हणतो, खरं तर मी हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारत होतो कारण हा गुन्हा का घडला असावा हे सर्व ह्यातनं ह्यांचा इतिहास ऐकल्यानंतर कोर्टाला स्पष्ट झालं असतं, पण हरकत नाही मीच सांगतो असं तो सौमित्र म्हणतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो. त्यानंतर तो म्हणतो, खरं तर ह्यांचा विवाह सारंग रणदिवे यांच्यासोबत झाला होता. खरं तर हे लग्न करण्याआधी ह्यांचा काहीतरी छुपा हेतू होता आणि तो असा की ह्यांच्या मनामध्ये बदल्याची भावना होती आणि ह्यांच्या डोक्यामध्ये बदला घेण्याचा प्रचंड राग देखील होता आणि त्यामुळेच ह्यांनी रणदिवे फॅमिलीच्या घरात येताक्षणी काय काय कारस्थान करायला सुरुवात केली आणि त्यानंतर रणदिवे फॅमिलीच्या त्यांच्या कुटुंबामधलं सगळं वातावरण देखील बदलून टाकलं, दूषित केलं. त्यानंतर त्याच्या ह्या प्रश्नांवरती धर्माधिकारी वकील ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, खरं तर ऐश्वर्या रणदिवे ह्या इथे साक्षीदार म्हणून आलेल्या आहेत, आरोपी म्हणून आलेल्या नाहीयेत, त्यामुळे त्यांना अशी प्रश्न विचारण्याची परवानगी तुम्हाला नाहीये असं ते वकील सौमित्रला म्हणतात. तर सौमित्र म्हणतो, ॲडव्होकेट धर्माधिकारी तुम्ही तर माझ्या प्रत्येकच प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेत आहात. तुम्ही विसरलात का मी देखील ह्याच घरामध्ये राहतो? त्यावर तो म्हणतो, आता माझ्या लक्षात आलं, खरं तर तुमचे यांच्याशी पर्सनल मतभेद आहेत आणि तीच धुसफूस तुम्ही इथे कोर्टामध्ये काढत आहात. त्यावर तो म्हणतो, बिलकुलच असं नाहीये, पण जरी तुम्हाला असं वाटत असेल तरी देखील मी आता थेट मुद्द्यावरच येतो. त्यानंतर तो म्हणतो, मला आता फक्त ह्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या दिवशी जानकी ह्या त्यांच्या आईला घाटावरती भेटल्या त्या दिवशी तुम्ही कुठे होता? त्यावर ती म्हणते, अर्थातच मी माझ्या घरी होते. त्यावर सौमित्र म्हणतो, ह्या खोटं बोलत आहे. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, जर मी खोटं बोलत आहे तर मग तुम्हीच सांगा मी कुठे होते. तुम्हाला तर माहीतच असेल कोर्ट हे शब्दावर नाही तर पुराव्यांवर विश्वास ठेवतो. मग तुम्हीच पुरावा आणा आणि सगळ्यांना दाखवा, मला दोषी साबित करा, माझी काहीच हरकत नाहीये असं ऐश्वर्या त्या सौमित्रला म्हणते. तर तो सौमित्र म्हणतो, खरं तर मिसेस जानकी तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईला टेकडीवरती घाटावर भेटायला गेला त्यावेळेस एक्झॅक्टली काय झालं हे तुम्ही कोर्टाला सांगू शकाल का? त्यावर ती म्हणते, हो मी सगळं सविस्तर सांगायला तयार आहे, पण माझी कोर्टाला विनंती आहे की मला त्याआधी ऐश्वर्याला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत जेणेकरून सत्य समोर येण्यामध्ये मदत होईल असं ती कोर्टाला विनंती करते आणि त्यानंतर जज त्या जानकीला ह्या सर्वाची परमिशन देतात. आणि त्यानंतर धर्माधिकारी वकील म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे काही घर नाहीये की यांनी माझ्या अशिलाला खाजगीमध्ये प्रश्न विचारावेत. तरी देखील कोर्ट त्यांना ऑब्जेक्शन ओव्हररूल म्हणतं आणि जानकीला ऐश्वर्याला प्रश्न विचारण्याची परमिशन देतं. त्यानंतर ती जानकी विचारते. त्यानंतर ती म्हणते, सगळ्यात आधी मी सौमित्राने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. सगळ्यात आधी आम्हाला माझ्या अंगणामध्ये एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी माझ्या आईनं टाकली होती. तिने असं त्यामध्ये लिहिलं होतं की देवळामध्ये देवी आईच्या मंदिरामध्ये
ये, तिथेच मी तुला भेटेन, तुला तुझी आई कोण आहे हे कळेन. त्यानंतर तिने चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे मी आईच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यानंतर तिथे माझ्या आईच्या वेशामध्ये साडी घालून एक माणूस देखील बसला होता. त्यानंतर त्याने माझ्यावर हल्ला केला आणि तेवढ्यातच माझी आई मला वाचवण्यासाठी आली आणि तिने मला प्रसाद खायला दिला आणि त्यानंतर जे काही झालं ते सर्व ती जानकी कोर्टामध्ये सांगते. तर ती म्हणते, त्याच दिवशी मला माझी आई कोण आहे हे कळालं आणि माझ्या आईच्या मार्गावर त्या दिवशी ऐश्वर्या देखील होती आणि तिनेच माझ्या आईने आणलेल्या पोह्यामध्ये औषध मिसळलं आणि त्यानंतर माझ्या आईला तिने किडनॅप केलं. त्यावर ती म्हणते, ही जानकी खोटं बोलत आहे, मी तुझ्या आईच्या मार्गावर नव्हते, तू का खोटं बोलत आहेस? त्यावर जानकी म्हणते, तूच माझ्या आईने पोहे आणले होते, त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलंस आणि त्यानंतर तिने मला पोहे दिल्यानंतर मी बेशुद्ध झाले, मला झोप आली, गुंग चढली आणि तेवढ्या वेळामध्ये हिने माझ्या आईला किडनॅप केलं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही जज साहेब, ही खोटं बोलत आहे, असं ती ऐश्वर्या जजला सांगत असते. त्यानंतर ती जानकी तिला प्रेशराईज करते की तू किती खोटं बोलशील, आणखीन तूच माझ्या आईने आणलेल्या पोह्यामध्ये औषध मिक्स केलं होतंस आणि तूच माझ्या आईला किडनॅप केलंस, खरं सांग, असं ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणत असते. तर ती ऐश्वर्या त्या जानकीच्या अंगावर धावून जाते आणि तिला म्हणते, उगाचच वाटेल ते खोटं बोलू नकोस, मी असं काही एक केलेलं नाहीये, असं ती ऐश्वर्या जानकीला सांगत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, मुळात माझा या सर्वाशी काही एक संबंध नाहीये. त्यावर जानकी म्हणते, अगं तू किती खोटं बोलशील, निदान पोह्यामध्ये तूच बेशुद्धीचं औषध मिसळलं होतंस, एवढं तरी कबूल कर, एवढं तरी खरं बोल, असं जानकी तिला प्रेशराईज करून म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, एवढंच नाही तर हिने आमच्या घरामध्ये आल्यापासूनच माझ्या आयुष्यामध्ये कुरबुड्या करायला सुरुवात केली होती आणि आमच्या रणदिवे कुटुंबाला कसं उद्ध्वस्त करता येईल हेच नेहमी याचाच ही विचार करत असायची आणि ह्याच पद्धतीने आमच्या घरामध्ये देखील हे ऐश्वर्या कारस्थान करत होती, असं ती जानकी ऐश्वर्याला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, अगं किती खोटं बोलशील, आता तर तुझा खोटा चेहरा आमच्या समोर आलाच आहे, पण निदान इथे तरी काहीतरी खरं बोल, खरं सांग, तूच माझ्या आईच्या पोह्यामध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं होतंस ना? त्यानंतर ती म्हणते, मुळात त्या दिवशी पोहे नसून प्रसादाचा शिरा होता. त्यावर ती जानकी म्हणते, हे तुला कसं ग माहीत? तू तर म्हणालीस तू तर मंदिरामध्ये आली देखील नव्हतीस आणि माझ्या आईच्या मार्गावरही नव्हतीस, मग ही गोष्ट तुला कशी कळाली? त्यावर तो सौमित्र म्हणतो, त्यानंतर सौमित्र म्हणतो, बघा जज, तुमच्या समोरच हिने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला आहे. जर ही तिथे आली नव्हती तर हिला कसं कळालं की त्या दिवशी शिरा होता? मग हिनेच त्या शिरामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. आणि त्यानंतर इकडे सर्वजण घरी आलेले असतात. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, जानकी, आता ऐश्वर्याचा गुन्हा तिने स्वतःच्या तोंडानेच कबूल केला आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, आता वहिनी, तुमच्यावरचे आरोप सगळे निर्दोषपणे सिद्ध होणार आणि खरा गुन्हेगार ऐश्वर्या कोर्टाला लवकरच पोलिसांच्या ताब्यात असणार. आता तिला कोणीही वाचू शकत नाही, कारण मी तसे पुरावेच तिच्या विरोधामधले गोळा केले आहेत. आता आपण ही केस नक्कीच जिंकणार आहे आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा कोर्टासमोर देखील उद्या आता लगेचच येणार आहे. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या तिच्या वडिलांना म्हणजे त्या सयाजीला म्हणत असते, डॅडा, आता माझा जर वाचायचं असेल तर मात्र माझ्याकडे एकच पर्याय आहे आणि आता आपल्याला ते करायलाच हवं. त्यानंतर इकडे तो अवंतिका आणि सौमित्र बाहेर गेलेले असताना ते कोर्टामध्ये जात असताना त्यांना सयाजी आणि ऐश्वर्या रस्त्यामध्ये गाठतात आणि ती अवंतिकाला पकडतात आणि तिच्या डोक्यावर बंदूक धरून बंदुकीचा रोग दाखवत ते म्हणतात, आता तुला जर तुझी बायको परत जिवंत हवी असेल तर तुझ्याकडे जे काही ऐश्वर्याच्या विरोधामध्ये पुरावे आहेत ते लवकरात लवकर आम्हाला वापस कर आणि त्यानंतर तुझी बायको घेऊन जा, असं ते गुंड त्याला धमकी देतात. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, तुला काय वाटलं मी एवढ्या सहजासहजी आणि लवकर तुला जिंकू देईल का, असं ती ऐश्वर्या त्या सौमित्राला म्हणत असते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.